नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. या कवितांच्या सत्राचा हा आहे 358वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. प्रत्येकाच्या कृतीमागे काहीतरी कारण असते. ते कळले तर मनाचा थांग लागणे शक्य असते. प्रत्येक आजारामागे काहीतरी कारण असते. ते जाणले तर आजार बरा होणे शक्य होते. प्रत्येक खुनामागे काहीतरी कारण असते आणि ते आधीच कळले तर खून टाळता येणे शक्य होते. प्रत्येक संगीतातील रागामागे काहीतरी भाव असतो. तो कळला तर राग आपल्या काळजाला जाऊन भिडतो. अगदी मुळापाशी गेले तरच काहीतरी नीट करणे शक्य असते. प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असते. ते कळले तर मनाचा थांग लागणे शक्य असते. प्रत्येक आजारामागे काहीतरी कारण असते. ते जाणले तर आजार बरा होणे शक्य असते. प्रत्येक खुनामागे काहीतरी कारण असते. ते आधीच कळले तर खून टाळता येणे शक्य असते. प्रत्येक संगीतातील रागामागे काहीतरी भाव असतो. तो कळला तर राग काळजाला जाऊन भिडतो. अगदी मुळापाशी गेले तरच काहीतरी नीट करणे शक्य असते. आता दुसरी कविता आहे. एक नवीन लग्न झालेला त्याच्या मित्राला म्हणाला, काल हिने माझा 26वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त उत्साहाने एक केक बनवला. पण सोयीसाठी तिने 26 मेणबत्त्या आधीच त्या केकमध्ये खुपसून ठेवल्या. मग तो केक ओव्हनमध्ये ठेवला आणि मग त्या मेणामध्ये केक अगदी छान मिसळून गेला. एक नवीन लग्न झालेल्या त्याच्या मित्राला तो म्हणाला, काल हिने माझा 26वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त उत्साहाने एक केक बनवला. पण सोयीसाठी तिने 26 मेणबत्त्या आधीच केकमध्ये खुपसून ठेवल्या. मग तो केक ओव्हनमध्ये ठेवला आणि मग त्या मेणामध्ये केक अगदी छान मिसळून गेला. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा येईल ह्याबद्दल. ईश्वर के संग नहीं चलो तो उसे अलग मानोगे. ईश्वर के संग अलग नहीं चलो तो उसे अलग मानोगे. ईश्वर को ही ना मानो तो आपा खो दोगे. ईश्वर को ही ना मानो तो आपा खो दोगे. प्रवाह विरुद्ध तैरोगे तो पहुँच कहीं ना पाओगे. प्रवाह विरुद्ध तैरोगे तो पहुँच कहीं ना पाओगे. सांस भी तुम ठीक तरह ले नहीं पाओगे. सांस भी तुम ठीक तरह ले नहीं पाओगे. प्रवाह जहाँ जहाँ जाता क्यों ना बहते जाते हो. प्रवाह जहाँ जहाँ जाता क्यों ना बहते जाते हो. जो भी होता है उसको स्वीकार क्यों ना करते हो. जो भी होता है उसको स्वीकार क्यों ना करते हो. फिर तू सबके साथ साथ खुशी से जी सकेगा. फिर तू सबके साथ साथ खुशी से जी सकेगा. अलग थलग पढ़ने का फिर सवाल ही ना होगा.
अलग थलग पढ़ने का फिर सवाल ही ना होगा। खुद के मेरे और औरों के साथ ही रहोगे। खुद के मेरे और औरों के साथ ही रहोगे। अंदर शांति होगी और बाहर वैसे ही दिखोगे। अंदर शांति होगी और बाहर वैसे ही दिखोगे। इस तरह का जीना ही फिर आम बात बन जाएगी। इस तरह का जीना ही फिर आम बात बन जाएगी। जीवन नैसर्गिक होगा और खुशी मिल जाएगी। जीवन नैसर्गिक होगा और खुशी मिल जाएगी।